प्रेमविवाहानंतर विवाहित दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू. घातपाताचा आरोप करत नातेवाईकांची पोलिसांकडे लेखी तक्रार. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्याच्या सगणापूर येथील प्रेमविवाह केलेल्या करिश्मा व आशिष धानोरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नव्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून मृत महिलेचा भाऊ साईनाथ अनिल गेडाम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्याकडे 16 जून रोजी सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीनुसार करिश्मा व आशिष यांनी 8 मे 2026 रोजी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघांना कुटुंबियांकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोप केला आहे की दिनांक 8 जून रोजी फोनवरून दोघांनाही मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता विहिरीत दोघांचे मृतदेह आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे. मृतदेहांवरील जखमांच्या खुणा, हातपायांवरील दुखापती आणि इतर परिस्थिती पाहता हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असू शकतो असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या प्रकरणात संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. माझं नाव साईनाथ अनिल गेडाम आहे. माझ्या बहिणीचं 4/5/26 ला करिश्मा आशिष धानोरकर लग्न झालेलं आहे. इन दोघात लग्न केलं म्हणजे छोट्या मोठे झगडे यांच्या घरी होत होते. पण याच्याबाबत त्यांचा मराठा बैलांचा फोन आला होता मला, तर दादा या रे बा मला मारताय बा, पण मला हे आत्महत्यानं आहे मर्डर वाटत आहे. याच्याबद्दल दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री विहिरीतून काढलेलं आहे त्यांना 10-10:30ला. हां, कुठून? सगनापूरमधून. अच्छा. विहिरीतून काढलेलं आहे त्यांना, पण त्यानंतर दवाखान्यात वगैरे नेलं त्यांना. चौकशी झाली, पण आत्तावरी त्यांची आपली FIR त्यांनी देण्यात येत आहे. करण्यात आहे. बरं, FIRमध्ये यावेळी झालं तर ते आत्महत्या म्हणून अशा पद्धतीचं पूर्णवृत्त आणि सर्वच परिसरामध्ये जाणून गेलं. पण तुम्ही आजच्या याच्यामध्ये तुम्ही का म्हणतात का बा ते आत्महत्या नसून हत्या आहे बा म्हणून? त्यांची आत्महत्या नाही, माझ्या जावईचा आहे ना आशिष धानोरकरचा, त्याचा हात न पाय तोडून आहे त्यांचा, आणि त्याच्या पोटाला त्या ग्रेनाची दगड बनवून वर्षात. अच्छा. म्हणून त्यांना आम्ही म्हणतो की आत्महत्या नाही, पण आमची पोरगी आत्महत्या करण्याबाबत नाही आहे. ते लोकांना ट्रेस शिकवत होती तलवारबाजी पट्टा वगैरे, ती पोरगी आत्महत्या करू शकत नाही म्हणून आम्हाला कारवाई पाहिजे होती, पोलीस कारवाई. पण आम्हाला त्यांचे जे हातपाव डॅमेज होते त्याच्याबाबत आम्हाला वाटत नाही की त्यांची आत्महत्या केली बा त्याईनं. पोलीस पण त्यांच्या मर्गरीकडून द्या का आत्महत्या केली बा, न्यूजमध्ये हेच चालत आहे. दोघांना आत्महत्या दगड बांधून केली बा विहिरीमध्ये उडी मारून. त्याबाबत मला वाटत नाही की आत्महत्या या मर्डर आहे बा. याच्याबाबत आम्ही वणीमध्ये विहिरीमध्ये पाणी बी नव्हतं, ह्या गोष्टीबद्दल बघितलं त्या विहिरीमध्ये. बट आता ह्याच गोष्टीबद्दल आम्ही वणीमध्ये उपविभागीय DYSP साहेबकडं आम्ही निवेदन टाकत आहे का आम्हाला याच्यावरती चौकशी झाली पाहिजे बा आणि तुम्हाला न्याय मिळावा. मला न्याय मिळावा अशी विनंती करतो. बरं, पोलीस प्रशासनाकडून ही चौकशी योग्य रीतीने झाली या नाही झाली तर तुम्हाला न्याय मिळाला तर यानंतरची कोणती भूमिका राहणार आहे तुमची? पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळाला त्याच्याबाबत समोर आम्ही कोणती वरिष्ठावरी मारेगाव ठाण्यामध्ये आम्ही एक निवेदन घेऊन गेलो आणि मारेगावचे नवीन ठाणेदार सागर धानंदे साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे का जो सखनापूरमध्ये जो घटना जो झाली त्याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. आणि आज दिनांक 16/6/2026 DYSP साहेब वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत पण याची चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी याच्यामध्ये गुन्हेगार आहे त्यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी वणी मायनॉरिटी मोर्चा तर्फे करण्यात यावी अशी विनंती. बरं, मला एक सांगा का बा तुम्हाला ते आत्महत्या नसून हत्या अशा पद्धतीचं वाटत आहे का? आम्हाला वाटत आहे म्हणून का याच्यामध्ये जे पीडित आहे त्यांच्या मोबाईलमध्ये क्लू आहे का हे मर्डर आहे, आत्महत्या नव्हे. कारण का मर्डर होच्या 2 तास अगोदर बहिणीच्या भाऊला फोन आला होता
का त्याचे बहिणीला मारत आहे, मारझोड करत आहे म्हणून. तर असं मला तर वाटत आहे का ते मर्डरच आहे आणि यांच्या जे ते मॅटर आहे पूर्ण चौकशी करण्यात यावी, सखोल चौकशी करण्यात यावी. नाहीतर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पण निवेदन देण्यात आम्ही ठरवून आहे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांना पण आम्ही निवेदन देऊ.